होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद झाली आहे। इराणनं पुन्हा एकदा होर्मुझची नाकेबंदी केलेली आहे। इस्रायलनं लेबनॉनवर हल्ले केलेले आहेत आणि त्यामुळे आक्रमक झालेल्या इराणनं हे पाऊल उचललंय। होर्मुझ बंद झाल्यामुळे जगाची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे। जागतिक इंधन पुरवठ्यावर याचा परिणाम होणार आहे आणि त्यामुळे आता या कोंडीतून कशा प्रकारे मार्ग निघतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। तर या संदर्भात अधिक विश्लेषणासाठी आपण जाणार आहोत। निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सतीश ढगे सर, काय चाललंय हा प्रश्न खरं तर पडलेला आहे। एकदा अमेरिका कुरापती काढतो, आता इस्रायल मध्येच काहीतरी कुरापती काढतो, अमेरिका थांबली तर इराण इस्रायल करतो। अशा पद्धतीने जे सध्या जगावर अस्थिरतेचे ढग निर्माण झालेले आहेत, कशा पद्धतीने याचं विश्लेषण कराल? आणि खरं तर इस्रायलनं हल्ले करू नये हे या शांतता करारामध्ये नमूद असताना सुद्धा अशा पद्धतीचं कृत्य इस्रायलने केलेलं आहे आणि त्यामुळे इराण आक्रमक झालेला आहे। त्यामुळे इस्रायलवर काही या संदर्भात कारवाई केली जाईल का? श्वेता, एक प्रकारे मी म्हणेल की अमेरिकेच्या बाजूने सुद्धा आणि इराणच्या बाजूने संपूर्ण जगावर ही एक प्रकारे दादागिरी चाललेली आहे। ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की हजारो किलोमीटर दूर असणारा अमेरिका पश्चिम आशियात येतो काय, नेव्हल ब्लॉकेड करतो काय, अशा प्रकारचं युद्ध सुरू करतोय काय, आणि हे काय कमी होतं, इराण आंतरराष्ट्रीय नियम सांगतो की नैसर्गिक सागरी मार्ग जे असतात, होर्मुझची सामुद्रधुनी हा सुद्धा त्याचाच भाग आहे। अशा नैसर्गिक सागरी मार्गामध्ये तुम्हाला कोंडी करता येत नाही, त्या ठिकाणी ट्रान्झिट फीस किंवा टोल लावता येत नाही। हा होर्मुझची सामुद्रधुनी काही इराणनं त्या ठिकाणी सुरू केलेली नाहीये, त्यामुळं ही इराणची सुद्धा दादागिरी आहे। आणि मुळातच आपल्याला या सगळ्या गोष्टीवरून स्पष्टपणे दिसतंय की अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जरी आज घडीला करार झालेला असला आणि त्यांचा स्वतःचा राजकीय स्वार्थ, त्याचबरोबर आर्थिक स्वार्थ आणि एकूणच भूराजकीय गणित पाहता अमेरिकेला लवकरात लवकर या युद्धातून बाहेर निघायचं म्हणून अशा प्रकारचा करार जरी केलेला असला तरी हा मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग किती तकलादू आहे याचा प्रत्यय या सगळ्या अनुषंगाने आपल्याला त्या ठिकाणी येतोय। यांचं युद्ध संपेल की नाही याकडे जे आहे जगाचं विशेष लक्ष नाही, पण होर्मुझची सामुद्रधुनी केव्हा सुरू होईल याकडे मात्र सर्वांचं लक्ष त्या ठिकाणी। आणि काही दिवसांमध्येच पुन्हा एकदा इराणनं अशा प्रकारे होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला, म्हणजेच इराण हा भविष्यामध्ये अशा प्रकारचं न्यू नॉर्मल सेट करतोय। त्याच्या हातामध्ये आता होर्मुझची सामुद्रधुनी चोक करणं हा स्ट्रॅटेजिक लेव्हर त्या ठिकाणी लागलेला आहे। आणि फक्त अमेरिका किंवा इस्रायलवर दबाव टाकण्यासाठी नाही, तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेलाच या सगळ्या प्रश्नाकडे ओढून घेण्यासाठी वेळोवेळी अशा प्रकारचा प्रयत्न भविष्यामध्ये सुद्धा इराण त्या ठिकाणी करेल। एका बाजूला हे सगळं होत असताना मला वाटतं की असं जरी होत असलं तरी येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुन्हा अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये चर्चेचं गुऱ्हाळ त्या ठिकाणी चालू राहील। कंट्रोल्ड डिएस्केलेशन आपण ज्याला म्हणतो, अंशतः होर्मुझची सामुद्रधुनी बंद असणं, सुरू असणं आणि याच्या माध्यमातून जे आहे टोल स्वीकारण्यासाठी एक प्रकारे इराण जो आहे बाकीच्या देशांवर दबाव टाकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल। दुसऱ्या बाजूला जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर फक्त ही होर्मुझची सामुद्रधुनी बंद करणं इतका हा प्रश्न त्या ठिकाणी नाही, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जे सागरी सुरुंग टाकून ठेवलेले आहेत ते सुद्धा हटवण्याची एक प्रकारे कारवाई अमेरिका त्याचबरोबर त्यांच्या मित्र राष्ट्रांना करावी लागणार आहे, ज्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी त्या ठिकाणी लागणार आहे। ही सुद्धा दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल। आणि ऑलरेडी शेकडो जहाजा त्या होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या दोन्ही बाजूला ज्या अडकून पडलेल्या आहेत त्याचं नॉर्मलायझेशन होण्यासाठी सुद्धा काही आठवड्यांचा कालावधी लागणार आहे। इस्रायल विषयी जर तुम्ही त्या ठिकाणी म्हणाल तर मी सुरुवातीपासून आपल्या चॅनलवर सुद्धा मागच्या ऑलमोस्ट 3.5-4 महिन्यांपासून या विषयावर आपण वेळोवेळी चर्चा त्या ठिकाणी करतोय। सुरुवातीपासून माझी ही स्पष्टपणे भूमिका आहे की अमेरिका ह्या युद्धातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करेल। इराणचं प्रचंड नुकसान झालेलं आहे म्हणून इराण आपला आर्थिक फायदा या कराराच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करेल।